गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर मिनी व्लॉग. अजून तुम्ही म्हणत असाल कुठं चालली एवढी मटकून, तर मी चालली आहे का माझ्या भावाकडे राखीसाठी. माझी मैत्रीण म्हणते तुम्हाला एकटी सोडून चालली, तर मी इथून लावून माझा जीव देऊन देईल. मी म्हटलं कर काही, मला नको सांगू, मला लेट होता, मी चालली. मग बहिणीला घेतली मी तिच्या रूमवरून. असे आम्ही हिच्याच कामासाठी चाललो भाऊकडे. मग आम्ही निघालो जासाठी. तिथं जाऊन माहीत झालं बाई अर्धा गाव पहिलेच तिथं जाऊन जमा आहे. माझ्या भावानं नवीन घर घेतलं, तर आम्ही बाल्कनी वगैरे बघत होतो. अजून हे दोघे इथं आल्याबरोबर भाई चुगल्या करायसाठी बसले, यांना कामच नाही दुसरे. माझ्या बहिणीचा मुलगा तर असा करत होता का जसा मला कधी पाहिलाच नाही भाई. जवळ बी नाही येत होता, हात बी नव्हता लावू देत. मग दादाला वगैरे ओवाळलं. मग बहिणीला म्हटलं भाई मला पेढाचा डब्बा दिसला, आता मला पेढा दे पहिले. तिच्यानं डब्बाही नाही खोलत होता, ते मला खोलून द्यायला लागला. त्याला पेढा खायला दिला तर भाई हा माझ्यावर शक करत होता, माहीत नाही काऊन. माझ्या भावाचा मुलगा तर त्याच्या अंगावर चढून गेला. अजून रडत होता का हसत होता ते बी नाही समजत आहे. अजून हा एवढा माहीत नाही कोणता घोर विचार करत आहे इथं. त्याच्यानंतर आम्ही जेवलो. मग हा माझ्या बहिणीचा मुलगा पाहणं, मुलगी पाहिली नाही का गेला तिथं तुरू धावत तेल चारून द्यासाठी. मुलानं बाई तिथं आपली छोटीशी कॉफी शॉप उघडली. अजून हा त्याचे पूर्ण भांडे चोरून स्वतःची दुकान उघडत आहे. अजून एंडिंगला म्हणते धिस इज बिझनेस. नंतर म्हटलं दे भाऊ कॉफी, तर देत बी नाही, दुरून फक्त दाखवून जळवत आहे. असाच माझा दिवस गेला. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट.